मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य आदरणीय चंद्रशेखरजी राणे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। खूप खूप स्वागत आहे आदरणीय राणे सर। मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य कबड्डीच्या प्रेमाखातर आपल्या ओम ज्ञानदीपच्या प्रेमाखातर या ठिकाणी ते उपस्थित आहेत। या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या मंडळामधील असणारे युवा कार्यकर्ते आहेत, आपल्या महिला आहेत। अंतरा अनिल गावकर या मुंबई शहर स्लो वॉकिंग स्पर्धेत ज्यांनी 5वा क्रमांक मिळवला त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत। मी विनंती करणारा आदरणीय अंकर यांना आपण सन्मानित करूया। मुंबई शहर असोसिएशन सब ज्युनियर कबड्डी संघामध्ये निवड झाल्याबद्दल आपण ऋत्वी गौडा हिला देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत। मी देसाई साहेबांना पुन्हा विनंती आपण आपल्या शुभास्ते आजच्या या कार्यक्रमाचे असणारे अतिथी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी आमदार आदरणीय नितीनजी सरदेसाई साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत। मंडळाच्या वतीनं या पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या महत्त्वाच्या दिवशी मित्रांनो, संयम ज्यांचा स्वभाव आणि सेवा ज्यांचा धर्म असं व्यक्तिमत्व यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय नितीन सरदेसाई साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। विनंती आहे ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळ ज्ञानदीपची असणारी राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पर्धा ही स्पर्धा मंडळाची 5वी राज्यस्तरीय स्पर्धा आहे आणि अशा प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करणं ही मंडळाची असणारी ख्याती आहे। महाराष्ट्रासह देशातले अनेक प्रो कबड्डीचे असणारे स्टार्स या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि निश्चित स्वरूपात मुंबई नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर देशातली एक सर्वोच्च स्पर्धा म्हणून ओम ज्ञानदीपच्या स्पर्धेकडे आपण पाहतो। साहेब, आपण आज स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहात। क्रीडारसिक आहेत, संघ आहे, आपण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्यात अशी आपणास विनंती आहे। नमस्कार। आपल्या दादर प्रभादेवी परिसरामध्ये नेहमीच अनेक कबड्डीच्या टुर्नामेंट होत असतात, स्पर्धा होत असतात, पण त्यातली सर्वात मोठी आणि भव्यदेवी अशी ओम ज्ञानदीप मंडळातर्फे केली जाते। गेली 5 वर्ष सातत्याने मी सुद्धा या स्पर्धेला येतोय आणि इतरही अनेक ठिकाणी जाण्याचा योग येतो, पण इतकी भव्यदेवी आणि राज्यस्तरीय इतके चांगले खेळाडू येणारी ही स्पर्धा ही इतर आपल्या परिसरात कुठे होत नाही। पण त्यामुळे सर्वच इथल्या ओम ज्ञानदीप मंडळाच्या सर्वच पदाधिकारी आणि यांचे जे कोणी ऑर्गनायझर्स आहेत त्या सगळ्यांचं मी नक्कीच याबद्दल अभिनंदन करीन आणि खूप खूप शुभेच्छा देईन। आपण खूप चांगलं
आयोजन इथे करत असता. अनेक कबड्डी खेळाडूंना त्यातून प्रोत्साहन मिळत असतं. त्यामुळे असाच आपले उपक्रम आणि ओम ज्ञानदीप मंडळातर्फे इतरही खूप चांगले उपक्रम केले असतात. मी तिकडे येत असतो नेहमी नरिमन भाट नगरात. त्यामुळे एकंदरीत या मंडळाच्या धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आदरणीय नितीनजी सरदेसाई साहेब यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं ओम ज्ञानदीप मंडळाचं असणाऱ्या या ठिकाणी कौतुक केलं. उपस्थित असणाऱ्या सर्व खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा दिला. मनपूर्वक आभार साहेब. थँक्यू व्हेरी मच. या स्पर्धेच्या निमित्तानं राष्ट्रीय कीर्तीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रोत्साहनचे पंच जितेश शिरवडकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, पुन्हा एकदा आपण खेळाकडे वळूया. नमस्कार क्रीडा रसिक, मी अमोल टाकळे, चिपळूण रत्नागिरी. आपल्या सर्वांचं ओम ज्ञानदीप मंडळाच्या वतीनं पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या सायंकाळच्या सत्रात मनपूर्वक स्वागत करतो. अत्यंत लक्षवेधी अशा दोन्ही ज्या लढती आपण पाहणार आहोत त्यामध्ये पहिला आपण पाहतो क्रीडांगण क्रमांक 1च्या दिशेनं आपण जर गेलो तर लढत चालली ते डीपीओ आणि युनियन बँक यांच्या दरम्यानची. क्रीडांगण क्रमांक 2 वर HL नाशिक आणि पोस्टल यांच्या दरम्यानची लढत आहे. मुंबई पोस्टल. जबाबदारी जे स्वीकारत असतात सोशल मीडियावरती या स्पर्धेच्या प्रसिद्धीसाठी खूप ज्यांचं मोठं योगदान असतं ते आमचे जतीनजी गुरव याला विनंती आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा एक स्पेशालिटी आहे जतीनजी. या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य, कबड्डीसाठी आपलं आयुष्य जे त्यांनी पणाला लावलं त्या दरम्यान चंद्रशेखर राणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ओम ज्ञानदीपच्या माध्यमातून आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मी बंदरकर सरांना विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते आदरणीय चंद्रशेखर राणे सर यांना ठिकाणी आपण सन्मानित करूया. व्यासपीठाच्या मध्यभागी आदरणीय साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. दोन्ही क्रीडांगणावर अत्यंत चुरशीच्या अशा लढती बिग फाईट्स आपण जरूर अनुभवत आहोत. नेत्रदीपक असा हा एक नजराणा म्हणता येईल या स्पर्धेच्या निमित्तानं ओम ज्ञानदीपच्या व्यासपीठावरती या क्रीडांगणावरती कबड्डीचा द्वंद्व आपण पाहतोय. रोमांचक अशा लढती आपण पाहत असताना व्यवसाय गटातले असणारे मोठे मोठे संघ एकमेकांसमोर भिडतायत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. आक्रमणासाठी आपण पाहतोय.
पडला असता खाली येतो. होतोय. वेलकम मॅडम, मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या समवेत माजी राष्ट्रीय खेळाडू मानसी रोडे मॅडम देखील उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय सुमती मॅडम आणि आदरणीय मानसी मॅडम, वेलकम. राष्ट्रीय खेळाडू माजी राष्ट्रीय खेळाडू संदीप काळगावकर या आपणास विनंती, आपण व्यासपीठाच्या दिशेने येऊया. तंबाखू राहणे इकडे, हे जागा आहे ते. हे इकडे हे सायकी स्पर्धा अत्यंत महत्वाचा आहे. आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं मी विशेष सत्काराकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. सन्मानपूर्वक आमंत्रित करणार आहे या स्पर्धेच्या सत्कारासाठी या स्पर्धेच्या स्पर्धा निरीक्षक आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या आदरणीय खजिनदार
सन्मान्य शुभांगी पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण एक विशेष सत्कार करत आहोत. क्रीडा रसिक आपण खेळ पाहताय, मात्र माझ्या आवाजाकडे आपलं लक्ष असू द्या. असं म्हटलं जातं कि कांटों पे चलने वाली व्यक्ति अपने मंजिल पर जल्दी पहुंच जाती है क्योंकि कांटे कदमों की रफ्तार बढ़ा देते हैं. आणि असं वाक्य ज्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत तंतोतंत जुळतं या ठिकाणी व्यासपीठावरती आहे. ज्यांनी महिला विभागात प्रत्यक्ष आपण पाहत असताना महाराष्ट्र असेल त्या महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्रासाठी खूप मोठं योगदान दिलं. महाराष्ट्रातली अनेक मैदानं गाजवत असताना महाराष्ट्राच्या संघात वर्णी लागली आणि त्यानंतर आपण पाहिलं की महाराष्ट्राकडून भारतीय कबड्डी संघामध्ये स्थान पटकावलं. जी पहिली आशियाई चषक जी कबड्डी स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या लाडका व्यक्तिमत्व टाळ्यांच्या गजराला आपण आमंत्रित करूया सत्कारासाठी. सुमती सुवर्णा पुजारी मॅडम या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. जरा जोरदार टाळ्या जाऊ द्या. महाराष्ट्रासह देशाच्या महिला कबड्डी क्षेत्रासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या लाडका व्यक्तिमत्व सुमती सुवर्णा पुजारी मॅडम सन्मानित केला जातोय. शुभांगी पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते ओम ज्ञानदीप मंडळाच्या या व्यासपीठावरती आपण सन्मान करत आहोत. स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. आदरणीय सन्मान्य शुभांगी पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. एनआयएसचा सध्या प्रशिक्षक देखील आहेत मध्य रेल्वे आणि भारतीय रेल्वे या मॅडम खूप खूप स्वागत आहे ओम ज्ञानदीपच्या व्यासपीठावरती. या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य सन्मान्य संदीपजी काळगावकर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं आणखी एक विशेष सत्कार आपण करत आहोत. कबड्डीच्या माजी राष्ट्रीय खेळाडू मानसी रोडे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाचे आमचे संस्थापक दाभोळकर साहेब यांना विनंती आहे आपण आपले शुभ हस्ते मानसी रोडे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत.